एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। माझ्या भाषणामध्ये माझं सोलापूर स्वच्छ सोलापूर, माझं सोलापूर सुंदर सोलापूर आणि हे अभियान आपण हातामध्ये घेतलं आहे आणि 1 वर्षाचं हे अभियान आहे आणि या अभियानाच्या अनुषंगानं स्वच्छ आणि सुंदर सोलापूर करण्याच्या दृष्टीनं नेमकं काय आपल्याला करता येईल आणि काय करायला लागेल, सध्याची परिस्थिती काय आहे, त्याच्यामध्ये आणि काय करायला लागेल आणि प्रत्यक्ष जमिनीवर या सगळ्या गोष्टीची अंमलबजावणी करताना नेमकं काय करायला लागेल, या सगळ्या गोष्टीचा आढावा घेण्यासंदर्भातली अशी ही बैठक या ठिकाणी आयोजित केलेली होती आणि त्या बैठकीच्या अनुषंगानं खूप चर्चा आमची झाली। लोकप्रतिनिधी सोबत होते, आमचे सगळे बापू आहेत, कोठे साहेब आहेत, आयुक्त होते आणि आम्ही होतो। त्यामुळे प्रत्येकाने स्वतःचं मत या ठिकाणी मांडलं। काही सजेशन आहेत, काही आणखीन काही गोष्टी करण्याची आवश्यकता आहे। आता या सगळ्या गोष्टी डिस्क्लोज करायचा आज विषय नाही आहे, पण या संदर्भात पूर्वतयारी म्हणून आपण आज या ठिकाणी बैठक घेतलेली आहे। महापालिकेनं काही प्रेझेंटेशन तयार केलेलं होतं, त्या प्रेझेंटेशनवर आम्ही काही तितकंसं अजून समाधानी नाही। त्याच्यामध्ये आणखीन महापालिकेनं काय केलं पाहिजे या संदर्भात आज आमची चर्चा झाली, त्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि 8 दिवसांनी आम्ही पुन्हा बसायचा निर्णय घेतलेला आहे की जे आम्हाला अपेक्षित आहे त्या अनुषंगाने एक प्लॅन तयार करून तो प्लॅन एक्झिक्यूट करण्यासाठी नेमकं काय यंत्रणा लागतील, कशा पद्धतीने पुढे जायचं याचा विचारविनिमय आजच्या बैठकीत झाला। एक क्लिअर सांगितलं की ज्या गोष्टी कमी आहेत त्या गोष्टीची चर्चा झाली, ज्या गोष्टी उपलब्ध करायला लागतील त्याची चर्चा झाली, उपलब्ध गोष्टीचं युटिलायझेशन व्यवस्थित झालं पाहिजे याच्या बाबतीत चर्चा झाली आणि आणखीन नव्यानं काय व्यवस्था उभ्या करायला लागतील याची चर्चा झाली। निधी हा फॅक्टर नाही, त्याची काळजी पत्रकार म्हणून आपण अजिबात करू नका। ज्या निधी लागतील घंटागाडी लागेल, अन्य ज्या काय व्यवस्था उभ्या करायला लागतील त्या सगळ्या व्यवस्था उभ्या राहतील, पण शहर सुंदर झालं पाहिजे आणि शहर स्वच्छ झालं पाहिजे। आता काही गोष्टी आपल्याला अगोदर अनुमान बांधायची सवय आहे। आपण कदाचित विठुरायाच्या वारीत गेला असता तर आपल्याला परिणाम दिसले असते आणि तेच परिणाम तुम्हाला किंबहुना त्याच्यापेक्षा चांगले परिणाम, कारण तिकडे वेळ खूप कमी होता, आम्हाला यंत्रणा खूप कमी होत्या आणि मार्ग आळंदीपासून पंढरपूरपर्यंत होता। आता हा लिमिटेड एरिया आहे आणि यामध्ये तिथे येणाऱ्या लोकांची संख्या आणि इथल्या लोकांच्या संख्येचा विचार केला तर हा खूप लिमिटेड विषय आहे। आपण याचे सगळे परिणाम येण्यासाठी किमान 3 ते 4 महिन्याची वाट आपल्याला बघायला लागेल आणि तेव्हा तुम्ही अनुमान बांधा की हे कागदावर आहे का जमिनीवर आहे।